पर्यटनाच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचं विमानतळ आहे आणि म्हणून आमच्या इकडचा पर्यटक स्थानिक नागरिक हे विमानाच्या माध्यमातून आमच्या इथे समृद्धी यावी, आर्थिक सक्षम लोक व्हावेत, पर्यटनाला वाढ मिळावी, याच हेतूने सन्मान्य राणेसाहेबांनी चिपी विमानतळाची इथे स्थापना केली जेव्हा ते उद्योगमंत्री होते. आता त्या चिपी विमानतळाला नाईट लँडिंगची परवानगी मिळालेली आहे. जिथे 3 पार्किंग होते तिथे आपल्याला 6 पार्किंग मिळालेले आहेत आणि म्हणून पूर्ण क्षमतेने चालण्याच्या दृष्टिकोनातून आता आमचं चिपी विमानतळ तयार आहे. अवघ्या 15 ते 20 दिवसामध्ये आपण शासनाकडून मुंबई ते सिंधुदुर्ग ह्याच्या पण विमानाची सेवा सुरू करण्याची आमची प्रक्रिया सुरू आहे. माझी अपेक्षा आहे तीही परवानगी या 20-25 दिवसामध्ये मिळाली पाहिजे, जेणेकरून आमच्या चिपी विमानतळाकडे आता नुसतं जे छोट्या जे ATR नाहीत, पण मोठे इंडिगो असो, स्पाइसजेट असो, या मोठे विमान पण आता उतरण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे आणि म्हणून आपल्या चिपी विमानतळाच्या माध्यमातून आता येणाऱ्या काळामध्ये पर्यटनाच्या दृष्टिकोनातून मोठी वाढ होणार आहे. मुंबई महानगरपालिकेच्या